नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारा असा सुरमईचा रस्सा. तर सुरमईचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी साधारण 7 ते 8 तुकडे मध्यम आकाराची सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, थोडासा आगळ, थोडंसं आपण यामध्ये हळद पावडर आणि 1 चमचाभर लाल तिखट घालून घेणार आहोत. छान आपल्याला हे सर्व मसाले आणि आगळ, मीठ असं सुरमईवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला ही सुरमई मॅरिनेट करून बाजूला ठेवायची आहे. आता इथे आपण मालवणी वाटण बनवण्यासाठी 1 वाटीभर खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 10-15 पाकळ्या लसूण, आलं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला पहिलं मालवणी वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल न घालता एका नॉनस्टिक पॅनमध्ये कांदा आणि त्यासोबत लसूण घालून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवरती 1-2 मिनिट आपल्याला कांदा नरम झाला की त्यामध्ये आपण खोबरं घालून घेणार आहोत. आता बिना तेलाचं आपल्याला हे मिश्रण मंद गॅसवरती 10 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर रंग बदलला की आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता छान आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. रंगही बदललेला आहे. यामध्ये आपण 2 इंच आल्याचे तुकडे जे मगाशी दाखवलेले आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण आपण भांड्यामध्ये घालून घ्यायचे. साधारण आता हे मिश्रण 1.5 कप झालेलं आहे. तर यामध्ये आपण याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत. साधारण अर्धा कप तेवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि पातळ अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता इथे स्टीलच्या पॅनमध्ये मी छान तेलाची फोडणी केलेली आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत. आता हे मसाले साधारण अर्धा मिनटं इतके फोडणीमध्ये तडतडले की यावरती आपण बनवलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले आपल्या वाटणामध्ये मिक्स होतील याची काळजी घ्यायची आहे. आता जर तुम्हाला हे वाटण जास्त दाटसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकतात. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन यामध्ये घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला रस्सा थोडा पातळ होईल. आता जेवढं हवं तेवढ्या प्रमाणामध्ये ह्या रश्श्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करा. आता आपण काय करायचं आहे यामध्ये जे मॅरिनेट केलेले सुरमईचे तुकडे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता सर्व तुकडे माझे घालून झाले की आपण आपल्या पॅनच्या हँडलच्या साहाय्याने त्याचा रस्सा हलवून घ्यायचा आहे. यामध्ये चमचा घालायचा नाही आहे. आता रस्सा आपला जेवढा पातळ आहे त्याच्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत कारण सुरमईला आधीच मीठ घातलेलं आहे आणि आपण यामध्ये 4-5 कोकम घालून घेणार आहोत. झाकण लावून आपल्याला 5 मिनटं छान मंद गॅसवरती सुरमई शिजेपर्यंत वाट पाहायची. आता तुम्ही पाहू शकतात आपला रस्सा तयार झाला आहे. असा गरमागरम सुरमईचा रस्सा वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुमचे कॉमेंट्स, अभिप्राय मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.